नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सी सॅट या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही टायटल तर बघितलंच असेल याची, की हाऊ आय स्कोर द 171 मार्क्स इन अ टेट एक्झाम. तर मागच्या जुलै मंथमध्ये जी आपली टेटची एक्झाम झाली होती, त्या एक्झाम मी स्वतः दिलेली होती आणि ती दिल्यानंतर मी लगेच व्हिडिओ पण बनवला होता, की त्या एक्झाम त्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. मी शिफ्टमध्ये घरी आल्यानंतर त्या शिफ्टमधले 100 प्रश्न जवळपास ॲज इट इज एक्सप्लेन केले होते. त्याचा रिव्ह्यू पण दिलेला होता आणि त्यानंतर मला वाटतं थोडक्यात मी सांगितलं पण होतं, की स्कोर वगैरे किती येऊ शकतो माझा. त्या व्हिडिओच्या अगोदर मी आणखीन एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं, की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत बघायला मिळतील. तर ते दोन्ही व्हिडिओ म्हणजे एक एक्झाम व्हायच्या अगोदर कशा प्रकारचे क्वेश्चन येतील हे पण मी सांगितलं होतं. एक्झाम ज्या दिवशी झाली शिफ्ट मी स्वतः ज्या दिवशी एक्झाम देऊन आलो, त्या एक्झाम देऊन आल्यानंतर त्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते हे पण मी एक्सप्लेन केलं होतं, सॉल्व्ह पण करून दाखवले होते आणि ॲज इट इज प्रश्न सांगितले होते. त्यानंतर आज डेट जो होते म्हणजे कालची जी डेट होती ती रिझल्टची डेट होती आणि रिझल्टमध्ये बघूया आपण की काय जे आहे ते माझा स्कोर आलेला आहे. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर 1 पासून सुरुवात होते. सगळ्यांना PDF माहीतच असेल. तर आता याच्यामध्ये इथे खाली गेल्यानंतर बघा 97 नंबरवर जो आहे ते तुम्हाला नाव दिसून येईल. 97 नंबरवरती तुम्हाला नाव दिसेल. 97 सुशील वानखडे 171 स्कोर. 171 मला वाटतं ही रँक वाईज हे 14वी रँक येत असेल, म्हणजे ते रँक नंबर वाईज असते. असं एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण 171 हा स्कोर आहे. स्कोर चांगला आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगला म्हणू शकतो आपण, की कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. पण हा स्कोर कसा आला, काय आला, तर हे याचं मी पूर्ण याच्या अगोदर पण यूट्यूब चॅनल माझ्या या चॅनलवरती मी सगळं एक्सप्लेन केलेलं होतं. त्यावेळेस पण सांगितलं होतं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, कुठनं सुरुवात व्हायला पाहिजे, कशावरती फोकस द्यायला पाहिजे किंवा कशावरती फोकस नाही द्यायला पाहिजे. मग आता बरेचसे लोक असतील की ज्यांना आज पण या टेट एक्झाममध्ये त्यांचा स्कोर कमी आला असेल किंवा अपेक्षेपेक्षा कमी आला असेल, तर त्यांनी लक्षात ठेवा की तुमची प्रिपरेशन ही कंटिन्यू राहिली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की एक्झाम झाल्यानंतर आपल्याला वाटतं की पुढची एक्झाम येईपर्यंत आपण थोडंसं रिलॅक्स होऊन जातो आणि टाईम खूप फास्ट जातो. म्हणून तुम्ही कधीही लक्षात ठेवा की तुमचं प्रिपरेशन थांबू देऊ नका. आज जो काही स्कोर आला तो याच्यापेक्षा नेहमी जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिल तर बेटरच आहे ना. त्या गोष्टी सगळ्या गोष्टींसाठी आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला सारखे काय मिळत जाईल, तर अपडेट्स मिळत जातील, तुम्हाला स्ट्रॅटेजी कळतील, प्रॅक्टिस कळतील, कशी करायची असते, हे सगळी इन्फॉर्मेशन. आणि फक्त टेटसाठीच नाही, तर IBPS आणि TCS या 2 कंपन्या जी कुठल्याही एक्झाम घेत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये CSAT जिथे आहे ना, त्या सगळ्या CSATसाठी एक सोल्युशन म्हणून आपण हे चॅनल चालवतोय किंवा चॅनल रन करतोय. तर तुम्हाला जर कधीही तुम्हाला CSATसाठी जर काही अडचण असली तर या चॅनलवरती तुम्ही येऊ शकता. त्या चॅनलवरती तुम्हाला तुमचं काय सोल्युशन मिळून जाईल. आणि नावच ठेवताना आपण सुशील भैया ठेवलंय. कुठल्याही प्रकारचं इथे म्हणजे ते रिलेशन ठेवायचं आहे की एक स्टुडंट आणि गुरु ह्या रिलेशन न ठेवता एक ब्रदरवालं किंवा एक मित्रावालं रिलेशन म्हणून हे चॅनलचं नाव ठेवलंय. म्हणून ह्या नात्याने तुम्हाला काहीही अडचण असली तर ती अडचण मला सांगा. कमेंट बॉक्स तुमचाच आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काहीही सांगू शकता. काही सांगू शकता म्हणजेच की मागच्या वेळेस एकाने कमेंट केली होती की सर तुम्ही देऊनच बघा एक वेळेस एक्झाम. पण देऊन बघितलं तर मी बघितली देऊन. तर जे कोणी असतील कमेंट करणारे त्यांना आता हे हा व्हिडिओ मला वाटतं त्यांनी बघावा. तर अशा प्रकारे चॅनलची लिंक पण खाली असेल टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं तर प्रॅक्टिस क्वेश्चन मिळतील आणि फक्त टेट न करता IBPS आणि TCS साठी ज्या कुठल्याही एक्झाममध्ये CSAT असेल त्या सगळ्या एक्झामच्या CSATसाठी एक हे सोल्युशन आपलं काय असू शकतं, चॅनल असू शकतं. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा.